तो या प्रकारचा आहे बघा. लगतची पृष्ठे पिवळा आहे सारख्याच रंगाने रंगवली आहेत. लाल आहे सारख्याच रंगाने रंगवली आहेत. लगतची दोन हिरवे आणि हिरवे सारख्याच रंगाने. हॅलो फ्रेंड्स, आज आपण घेऊन आलो आहोत NMS परीक्षेमधील प्रकरण ठोकळा, ज्याचं दुसरं भाग. जर तुम्ही ठोकळा भाग 1चं लेक्चर बघितला नसेल तर याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे आणि ती अवश्य बघा. म्हणजे दोन्ही लेक्चर आपण बघितल्यानंतर ठोकळा या प्रकरणामध्ये आपल्याला 3 किंवा 6 गुण नक्कीच मिळणार. आता नेमकं भाग 1 आणि भाग 2 याच्यामध्ये काय फरक आहे तर बघा, भाग 1 मध्ये पूर्ण ठोकळ्याला, मग ठोकळा नियमित असेल किंवा अनियमित असेल, याला रंग दिला जात होता आणि तो एकच रंग. परंतु ठोकळा भाग 2 याच्यामध्ये आपण रंगीत ठोकळा बघतोय. मग नेमका रंगीत ठोकळा कसा असतो ते आपण या उदाहरणावरून समजून घेऊयात. या सूचना सोबत दिलेल्या आकृतीत ठोकळ्याचे समोरासमोरची पृष्ठे समान रंगाने रंगवली आहेत. त्यानंतर त्याचे नेहमीप्रमाणे 1 बाय 1 अशा प्रकारे घनात कापून भाग केलेले आहेत. म्हणजे एक मोठा घन आणि त्याचे छोटे छोटे काप केलेत. सगळ्यात आधी आपण काय समजून घ्यायचं तर घन जो दिलेला आहे म्हणजे ठोकळा, तो किती बाय किती आहे, म्हणजे त्याची लांबी, रुंदी आणि उंची पहिल्यांदा आपण समजून घेऊयात. तर 1 2 3 4 ही झाली एक लांबी, आपण कन्सिडर करूयात. उंचीचा पण विचार केला तर 1 2 3 4 उंची झाली. आणि त्यानंतर रुंदीचा जरी विचार केला आपण तरी 1 2 3 4, म्हणजे हा ठोकळा जो आहे तो 4 बाय 4 आहे. बरं, त्यानंतर दुसरं आपण बघतोय की रंग देताना नेमके कसे रंग दिले आहेत. मग निळ्याच्या समोरचा लगेचच इकडे असणार आहे, तो देखील निळा असणार आहे. पण तो निळा कुठे असेल? बॉटमला, खाली असणार आहे. ओके, हे आपण पटकन लिहून घ्यायचं. हिरवा आहे तर हिरव्याच्या पाठीमागे हिरवाच आहे, ते देखील आपण लगेचच लिहून घेऊयात. इकडेही हिरवा आहे. आणि परीक्षेला असं पूर्ण लिहिण्यापेक्षा ही, नी, त्यानंतर पी असं लिहिलं तरी चालेल, कारण हे 3 कलरच आपल्याला या ठोकळ्यांमध्ये दिले जातात. जास्त वेळ आपण यात घेणं गरजेचं नाही. त्यानंतर पुढचा आहे पिवळा. मग आता पिवळा या बाजूला दिलेला आहे तर त्याच्या तो अपोजिट साईडला पिवळा असणार आहे. म्हणजे इकडनं तो अपोजिट साईडला पिवळा कलर असणार आहे. मग आता बघा, आपले 3ही कलर आपल्याला त्यांची अपोजिट बाजू कळलेली आहे. आणि एक नेहमीप्रमाणे प्रश्न असा असतो की एकूण किती घन आहेत. तर एकूण घनांचा आपण विचार केला तर 4 गुणिले 4 16 आणि 16 गुणिले 4 64, म्हणजे बाजूचा घन तो आपल्याला कळला. आता आपण वळतोय प्रश्नांकडे. आणि प्रश्नांकडे वळताना पहिल्यांदा एकच रंग किमान 2 पृष्ठभागांवर असणारे घन किती. एकच रंग 2 पृष्ठभागांवर म्हणजे कसं काय रे नेमकं, आपण याला पण अंडरलाईन करून घेऊयात. एकच रंग किमान 2 पृष्ठ, मग असं शक्य आहे का? समजा आपण असं बघितलं की हिरवा रंग आहे तर हिरवाच रंग, एकच रंग 2 पृष्ठांवर. ओके, मग हिरवा रंग त्याच्या बाजूला असणार आहे का? नाही. हिरवा रंग अपोजिट असल्यामुळे त्याचं उत्तर हे 0 येणार आहे. म्हणजे अशी सिच्युएशनच येणार नाही की एकाच घनाला सेम रंग असेल, म्हणजे दोन्ही बाजूनी सेम रंग असेल. चला, आपल्याला पहिल्याचं उत्तर मिळालं आहे 0. तिन्ही रंग असतील असे घन किती. तिन्ही रंग त्याच्यामध्ये इन्क्लूड असतील असे घन किती. मग मागेही आपण बघितलं की 3 कॉर्नर, ओके, 3 साइड्स कुठे मिळणार आहेत तर जे कॉर्नर्स आहेत बघा 1 2 आणि 3. जर इथे बघितलं आपण तर निळा कलर येतो इथे. त्यानंतर इकडचं जर आपण विचार केला तर हिरवा रंग येतो इथे. आणि जर या बाजूचा विचार केला तर पिवळा रंग येतोय. म्हणजे 3ही रंगांचं जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला या घनच्या कॉर्नरला बघायला मिळतं. मग असे कॉर्नर किती असणार आहेत तर मागेही आपण मोजून बघितलेले आहेत. 1 2
त्यानंतर इकडे 3 असेल, इकडे 4 असेल आणि पाठीमागे पण सेम 4च असणार आहेत. म्हणजे एकूण ते संख्या असणार आहे 8. ओके, आपण वळतोय पुढच्या उदाहरणाकडे. पिवळा रंग असणारे परंतु एकही हिरवा पृष्ठ नको. रंग पाहिजे पिवळा पण हिरवा त्याला नको, असे ठोकळे आपल्याला बघायचे आहेत. मग नेमकं कसं? तर आता बघूयात आपण पिवळा रंग कुठे आहे. तर आपल्या इथे पिवळा रंग दिसतोय पण त्याच्या या बाजूला हिरवा रंग नको, असे ठोकळे आपल्याला शोधायचे आहेत. ओके, मग असे किती ठोकळे मिळू शकतात आपल्याला? शिवाय हा पिवळावाला आहे आणि इकडे देखील पिवळावाला आहे, पण पिवळ्याच्या दोन्ही बाजूला हिरव्या आहेत. ओके, पिवळ्याच्या दोन्ही बाजूला, पिवळा अपोजिटला आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला हिरव्या आहेत. मग आपल्याला पाहिजे पिवळा पण हिरवा नको, त्याच्यात हिरवा नसणारे. मग हा चालणार आहे का? तर हा नाही चालणार, याच्या बाजूला हिरवा आहे. हा पिवळा आहे, आपण थोडा वेगळा कलरचा देखील इथे वापर करूयात. हा पिवळा आहे पण याच्या बाजूला काय आहे? हिरवा आहे. त्यामुळे हे चालणार नाही, हा पण चालणार नाही, हा पण चालणार नाही, हा चालणार नाही. सेम आपल्याला त्या बाजूला अपोजिटला बघायला मिळतं. हा पिवळा आहे, त्याच्यात इकडे या बाजूला हिरवा कलर आहे. हा देखील नाही चालणार, नाही चालणार. मग राहिले किती मध्ये? हा पिवळा आहे आणि जर आपण वरचा जर विचार केला तर इकडचा जो पार्ट आहे तो निळ्याचा आहे. कसला आहे? निळ्याचा आहे. त्यामुळे हा चालणार आहे. ओके, आता जे चालणारे आहेत आपल्याला त्याचा आपण विचार करूयात. हे चालेल आणि हे किती झाले? तर 8 झाले. सेम याच्या अपोजिटला पण इकडे 8 आले तर त्या बाजूला पण किती येणार? 8. म्हणजे ही जी संख्या आहे ही किती असणार आहे? 16 असणार आहे. थोडं बारकाईने विचार करायचा आणि त्यातील महत्त्वाच्या गोष्टी असतील त्यांना अंडरलाईन करायचं. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. किती घनांचे किमान एक पृष्ठ रंगीत असेल? किती घनांचे किमान एक पृष्ठ रंगीत असेल? एक तरी पृष्ठ रंगीत पाहिजे. मग यामध्ये अशी सिच्युएशन असेल का की एकही पृष्ठ रंगीत नाही? चला बघूयात. बरं, आपण या ठिकाणी काय करतोय की एकूण 64 घन आहेत. या 64 घनांना आपण कापतोय. कापल्यानंतर बघा इथे वर विचार करतोय 1, 2, 3 आणि 4. हे 4 घन यांचे एक एक पृष्ठभाग रंगीत आहेत. म्हणजे कडेचे बघूयात. कट केले, बाजूला काढले. ओके, एवढा पार्ट आपण बाजूला काढला. हे 16 घन असे आहेत की यांचा एक एक पृष्ठ तरी रंगीत आहे. सेम आपण काय केलं की पुढचे 16 आहेत, ही लाईन थ्रू आउट खाली असे 16 पृष्ठ आपण बाजूला काढले. ओके, म्हणजे आता आपल्याकडे राहिलेला जो पार्ट आहे हा एवढ्याच घनांचा पार्ट राहिलेला आहे. म्हणजे निम्म्याच घनांचा पार्ट राहिलेला आहे. त्यात पण आपण बघतोय की इकडनं हे जे कॉर्नरचे आहेत हे पण यांचा बाहेरचा पृष्ठभाग रंगवलेला आहे, खालचा रंगवलेला आहे. म्हणजे किमान एक तरी रंगवलेला आहे. त्यामुळे यांना पण आपण काय केलं? बाजूला काढलं. आणि ही जी संख्या आहे किती झाली? मगाशी मोजल्याप्रमाणे ही संख्या 8 झाली. सेम याच्या अपोजिटला यांचा एक एक पृष्ठभाग रंगवलेला आहे. त्यामुळे ही पण संख्या किती झाली? 8 आणि 8 संख्या झाली. आता बघा मित्रांनो, आपल्याला वरचं दिसतंय 1, 2, 3 आणि 4. 4 जे घन आहेत त्यांचं किमान एक तरी पृष्ठ रंगवलेलं आहे. सेम इकडे आणि त्याच्या अपोजिटला पण. मग 4 हे आणि 4 ते पण किती झाले? 8 झाले. आता बघा राहिला असेल कोण? तर या ठिकाणी म्हणजे आपण जर वरचा पार्ट काढून टाकला तर या रोला या ठिकाणी आतमध्ये जर गेलात तर याच्याच खालचं म्हणजे पूर्ण कॉलम आपण कन्सिडर करूयात आणि त्याच्याच खालचे या लेअरचे 4 1 2 3 4 आणि या लेअरचे 1 2 3 4 म्हणजे 8 ठोकळे हे काय झालेले आहेत? रंगवलेले नाही. त्यांचा एकही पृष्ठभाग रंगलेला नाही. म्हणजे 64 मधून जर 8 गेले तर 56 ठोकळे अशा आहेत की ज्यांचा एक तरी पृष्ठ रंगवलेला आहे. आणि आपण यांची जर बेरीज केली 16 आणि 16 32, 32 आणि 8 40, 8 48 आणि 8 56 म्हणजे आपण
रंगवलेले एक तरी बाजू रंगवलेले ठोकळे असेही 56 येतात आणि आपण फक्त 8 ठोकळे बाजूला काढले की ज्यांचा एकही पृष्ठभाग रंगवलेले नाहीत म्हणजे ते आतमध्ये आहेत ते देखील 56 येतात। मित्रांनो आपल्याला येथे या डायग्रामच्या सहाय्याने कळलेलं आहे, परंतु आपण या डायग्रामच्या सहाय्याने बघतोय। पुन्हा एकदा आपण बघतोय की बघा याचे समोरासमोरील जे पृष्ठ आहेत, हिरवा हिरवाच्या समोरचा हिरवाच रंग, पिवळा पिवळ्याच्या समोरचा पिवळाच रंग आणि निळा निळाच्या समोरचा निळा रंग, अशा प्रकारचे रंगीत ठोकळे आपल्याला दिले जातात आणि त्यावरून आपल्याला अशा प्रश्नांची उत्तरे सोडवायची असतात। आपण जर या लेक्चरच्या सहाय्याने हे बारकाईने समजून घेतलं तर मला असं वाटतंय तुम्हाला हा पाठ अत्यंत सोपा जाईल। पुन्हा एकदा आपण थोडं रिवाइज करूयात की अपोजिट साइड म्हणजे मगाशी बोलल्याप्रमाणे एकच रंग किमान 2 पृष्ठावर असणारे घन किती, तर येईल का एकच रंग 2 पृष्ठांवर, कुठल्याच कॉर्नरवर आपल्याला सारखं रंग दिसणार नाही, त्यामुळे याचं उत्तर 0 आलं। तिन्ही रंग असतील असे घन किती, मग मगाशी आपण तेच बघितलं की तिन्ही रंग बघा निळा इकडे आहे, पिवळा हिरवा, सेम सगळीकडे आपल्याला तसंच बघायला मिळेल की प्रत्येक कॉर्नर असेल। मग असे कॉर्नर किती 1 2 3 4 आणि या बाजूचा विचार केला तर 1 2 3 4 हे 4 कॉर्नर असतील। पिवळा रंग असणारे परंतु हिरवा नको, पिवळा आहे पण हिरवा नको, मग हे चालतील का, पिवळा आहे हिरवा नको, पिवळा आहे मग ही लाईन नाही चालणार। सेम आपण जर त्याच्या अपोजिट बघितलं तर ही लाईन नाही चालणार। मग राहिले किती 8 हे आणि त्याच्या अपोजिटचे 8 म्हणजे झाले ते 16। ओके, आणि किती घनांची किमान एक पृष्ठ रंगीत असेल, तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असं लाईन थ्रू आउट आपण कटिंग करून घेतली, हे झाले 16 पृष्ठ, 16 घन झाले। सेम हे 16 घन काढून घेतले, सेम इकडनं 8 ची लाईन काढून घेतली, इकडनं 8 ची लाईन काढून घेतली, राहिले हे 4 घन, तर हे 4 पण रंगवलेले आहेत एक पृष्ठ, त्याच्यानंतर याच्याच अपोजिटला सेम हे 4 राहिले, हे देखील रंगवलेले आहेत। मग मित्रांनो अशा प्रकारचा आपण प्रत्यक्ष अपोजिट साइड म्हणजे विरुद्ध बाजू किंवा समोरासमोरच्या बाजू या सारख्याच रंगाने रंगवून घटक स्पष्ट केलेला आहे। आपण वळतोय असंच कलरफुल पुढच्या उदाहरणाकडे। मित्रांनो वळतोय आपण पुन्हा एकदा नवीन उदाहरणाकडे, ज्याच्यात देखील रंगीत ठोकळ्यांचा वापर केलेला आहे। बघा दिलेल्या आकृतीमध्ये ठोकळ्यांची लगतची पृष्ठे समान रंगाने रंगवलेत, लगतची म्हणजे लागून असलेली पृष्ठे, आणि तो देखील ठोकळा 4x4x4 चा आहे, लांबी रुंदी उंची सारखी, म्हणजे तो या प्रकारचा आहे। बघा लगतची पृष्ठे पिवळा आहे पिवळा आहे सारख्याच रंगाने रंगवलेली आहेत, लाल आहे सारख्याच रंगाने रंगवलेली आहेत, लगतची 2 हिरवे आणि हिरवे सारख्याच रंगाने। मग आधीच्या ठोकळ्यापेक्षा ही रचना थोडी वेगळी आहे, मग त्याप्रमाणे आपलं उत्तर देखील असायला पाहिजे। मग बघा इथे तुम्हाला असं विचारलंय फक्त एकच पृष्ठभाग हा पिवळा आहे। ओके, मग असे ठोकळे किती याच्यामध्ये असणार आहे की ठोकळ्याचा एकच पृष्ठभाग आहे आणि तो पिवळ्या रंगाने रंगवलेला आहे, मग असे किती असतील, हा पिवळा पण आहे आणि हिरवा पण आहे, त्यामुळे हा नाही चालणार। मग कुठले आले तर आपण मधले आहेत ते घेऊयात, किती झाले हे 4 की ठोकळ्याचा फक्त एकच पृष्ठभाग आहे आणि तो पिवळा आहे रंगाचा आहे, मग हे 4 झाले। आणि सेम या पद्धतीने इकडचे 4 झाले, म्हणजे किती झाले 8 झाले। हे चालणार नाहीत कारण हे 2 पृष्ठभाग आहेत, 2 पृष्ठभाग। दुसरं उदाहरण बघा, आपण इथे अशी अनेक उदाहरणं तयार करू शकतोय। ठोकळ्याचा एक पृष्ठभाग हा लाल आणि दुसरा पाहिजे हिरवा, असे किती ठोकळे असतील, एक पृष्ठभाग लाल आणि दुसरा फक्त शब्द वापरला की लक्षात ठेवा, फक्तला स्ट्रेस करा, फक्त लाल आणि फक्त हिरवा, मग किती, हे
1 आणि हा एक 2 आणि सेम इकडे कुठे अपोजिट साईडला भेटतात का बघा, हो इकडे आपल्याला मिळालं आहे, हे 2 आणि 2 4 मिळाले बघा. म्हणजे हे 2 आणि हे 2 हे 4 एकूण ठोकळे असे आहेत की ज्यांचा फक्त एक पृष्ठभाग लाल आणि एक पृष्ठभाग हिरवा असणार आहे. अजून काही आपण यामध्ये प्रश्न तयार करू शकतोय. किती ठोकळे असे आहेत की ज्यांचं 2 पृष्ठभाग लाल आणि 1 पृष्ठभाग पिवळा असं येऊ शकतं का रे? हो बघा, 2 पृष्ठभाग लाल आणि 1 पिवळा, मग हा एक झाला. अजून येईल का रे असं? चला अजून बघूयात. 2 पृष्ठभाग लाल आणि 1 पिवळा, तर अशी सिच्युएशन फक्त एकदाच आली, दुसऱ्यांदा नाही आली. ओके, 2 पृष्ठभाग लाल आणि 1 पिवळा. अजून पिवळ्याकडे आपण जातोय. इकडे जर बघितलं तर नाही, तसं नाही येणार. मग याचं उत्तर किती येणार? 1च येणार. ओके, मित्रांनो अशा प्रकारे आपण अनेक छोटे छोटे प्रश्न या ठिकाणी तयार करू शकतोय. कुठल्याही प्रकारचा ठोकळा, आता आपल्याला गरज नाही की आपण ते घरी रंगवले पाहिजेत. मी आधीच तुम्हाला म्हटलं की या ठिकाणी इमॅजिनेशन पार्ट इम्पॉर्टंट असतो. आपण सरावासाठी अशी उदाहरणं घेतलेली आहेत की ज्यातून यावर्षी NMS परीक्षेला तसाच प्रश्न विचारला जाणार आहे. कारण सिंपल आहे, कारण विचारण्याची पद्धत सारखीच आहे आणि आपण पहिला लेक्चर आणि दुसरा लेक्चर यांचे सगळे उदाहरणं जर बघितले तर यापेक्षा वेगळं परीक्षेला विचारलं जात नाही. मित्रांनो तुम्हाला प्रत्येक लेक्चर नक्कीच आवडत असेल आणि लाईक करायला मात्र विसरू नका. थँक्यू.